मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एनआय कोर्टात खळबळजनक दावा केला। कथित दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी आपल्यावर तपास यंत्रणांचा दबाव होता। तसंच आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर आपल्याला थेट आरोप करायला लावले गेले असा दावा लेफ्टनंट कर्नल पुरोहितांनी केला। मुंबई सत्र न्यायालयातील एनआय कोर्टात पुरोहित यांनी 23 पानी लेखी जबाब सादर केला। एटीएसनं राजकीय दबावापोटी खोटी केस दाखल केल्याचा आरोपही पुरोहितांनी केला। शरद पवारांनी ऑगस्ट 2008 मध्ये एनसीपीच्या अलिबाग रॅलीत पहिल्यांदा हिंदू दहशतवाद असा उल्लेख केल्याचा पुरोहित यांचा दावा आहे। त्याशिवाय दाऊद इब्राहिम आणि माओवादी नेता डॉक्टर गणपतीच्या भेटीतून राज्यातल्या नक्षली कारवायांचा कट रचला गेला त्याची माहिती आपण आर्मीला देत होतो असं पुरोहितांनी म्हटलं। राज्यात ठाणे, पालघर, मध्य प्रदेश सीमेपर्यंत शस्त्र पुरवठा होत होता अशी माहिती आपण दिली होती असं देखील पुरोहितांनी म्हटलं। अधिकचे अपडेट जाणून घ्यात अमेय राणे आपल्या सोबत आहे। अमेय, अतिशय खळबळजनक असे दावे कर्नल पुरोहित यांनी केलेले आहेत, कसं पाहायचं याकडे? नक्कीच मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआय कोर्टात सध्या जो मालेगाव खटल्याचा प्रक्रिया सुरू आहे त्या सेक्शन 313 नुसार आरोपींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। ही पूर्ण झाल्यानंतर जज एल के लाहोटी यांनी पुन्हा एकदा सर्व आरोपींना विचारणा केली की ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही जर कुणाला काही सांगायचं असेल तर हीच वेळ आहे। तेव्हा पुरोहित यांनी आपला 23 पानी लेखी जबाब कोर्टात सादर केला, ज्यात त्यांनी एक खळबळजनक दावे केलेले आहेत। कशा प्रकारे एटीएसनं आपल्याला टॉर्चर केलं, आपला छळ केला आणि हिंदुत्ववादी नेत्यांचे तसेच संघटनांचे या स्फोटात कसे संबंध आहेत हे बोलायला आपल्याला भाग पडलं। त्यासाठी दबाव होता, कारण की एटीएसनं संपूर्णपणे राजकीय दबावापोटी ही खोटी केस उभी केली होती। त्याचबरोबर त्यानंतरही आपलं जे इंटेलिजन्स, आर्मी इंटेलिजन्समध्ये आपण कार्यरत होतो तरीही आपल्यावर यात गोवण्यात आलं। याच प्रकरणातील एक अन्य आरोपी सुधाकर चतुर्वेदी हा आर्मीचा सर्टिफाईड खबरी होता। त्याच्या माध्यमातून आपण या प्रकरणाचा तपास आणि त्याची माहिती गोळा करत होतो, मात्र आपल्यालाच यात एटीएसनं गोवलं असा सुद्धा दावा पुरोहित यांनी केलाय। त्याचबरोबर त्यानंतरही आपण आपलं इंटेलिजन्सचं काम करत होतो। दाऊद इब्राहिमचे राज्यातील नक्षलवादी संघटनेशी, त्यांच्या नेत्यांशी कसे संबंध होते, कशा त्यांच्या बैठका होत होत्या, महाराष्ट्रात कशा प्रकारे नक्षली चळवळींना शस्त्रास्त्र पुरवली जात होती याचा आपण तपास करून त्याची माहिती देत होतो। तसेच नेपाळ मार्ग हा तस्करीसाठी बंद झाल्यानंतर कशा प्रकारे बांगलादेश दंडकारण्य इथून भारतात शस्त्र, ड्रग्ज हा अवैध मार्गाने कसा व्यापार सुरू होता ह्याची सुद्धा आपण माहिती दिली होती। डॉक्टर जाकीर नाईक याच्या माध्यमातून IRF, इंडियन रिसर्च इस्लामिक रिसर्च फाउंडेशन याच्या मार्फत सुद्धा देशविघातक कारवाया कशा प्रकारे होत आहेत याची सुद्धा आपण माहिती आर्मीला देत होतो असा सगळा दावा पुरोहित यांनी कोर्टापुढे केलाय। दीपक, अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।